तर चला आज आपण बनवणार आहे एकदम मस्त, एकदम चविष्ट आणि एकदम खमंग अशी आळूची वडी बनवणार आहे. ते सुद्धा एकदम कमी वेळामध्ये. तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहायला तुम्ही मिस करू नका. चला आता आपण हे एकदम चविष्ट रेसिपीची आपण सुरुवात करणार आहोत. तर मी सुरुवातीला हे पाने घेतलेले आहेत, ज्यात देठ कट करून आणि एकदम पाण्याने स्वच्छ धुवून असे आळूची पाने घेतलेले आहेत, एकदम गावरान. तर चला आता आपण सुरुवात करणार आहोत, ते म्हणजे आता मसाल्याची. त्यासाठी मी एकदम गावरान हिरवी मिरची घेतलेली आहे, तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता. तर चला आता मिरची घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 अद्रकचे तुकडे घेणार आहेत. अद्रकचे तुकडे घेतल्यानंतर लसूण थोडासा पण भरपूर वापरलेला आहे. आणि आता 1 छोटा चमचा मी जिरे घेतलेले आहेत. जिरे घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घेणार आहोत आणि आता आपण हे सारण जे आहे ते बारीक करून घेणार आहोत. तर चला आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे बारीक केलेले आहे. 1 मिरची राहिलेली आहे, कारण पाण्याचा वापर केलेला नाहीये. तर चला मग थोडंसं जाडसरच मी वाटण ठेवलेलं आहे. तर आता मी अर्धा किलो बेसन घेतलेले आहे. आळूची पाने थोडीशी जास्त आहेत म्हणून मी अर्धा किलो बेसन घेतलेलं आहे. तर चला आता आपण त्याच्यामध्ये जे आपण सारण वाटून घेतलं होतं मिरचीचं ते घेणार आहोत. मिरचीचं सारण घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घेणार आहोत. हळद घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये घेणार आहोत 1 छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत. तिळानं आळू जे आहे खमंग लागते. आणि 1 छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे, जेणे चव अजून वाढेल. आणि अर्धा चमचा मी छोटासा लाल तिखट घेतलेला आहे. लाल तिखट घेतल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेणार आहे. मी माझ्या चवीनुसार घेणार आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. तर आता आपण हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर आता आपण घेणार आहे अर्धा लिंबू घेतलेला आहे. लिंबू याच्यासाठी घ्यायचं आहे की पाणी जे आहे ते एकदम गावरान आहे, म्हणजे थोडीशी आळूच्या पाण्यामध्ये चरचरपणा असतो ती जी आहे ती थोडीशी कमी होतं. त्यासाठी मी लिंबूचा रस वापरलेला आहे. चला आता आपण हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर आपण एकदम नाही पाणी तर एकदम थोडंसं पाणी घेत घेत हे पीठ जे आहे ते छान मळून घेणार आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने पीठ मी तयार केलेलं आहे. म्हणजे जास्त पातळ ठेवायचं नाही, जास्त पाण्याचा वापर करणार नाही, कारण वापरायला थोडासा जास्त वेळ लागतो. तर चला मग आता आपण एक पळपूळ घेतलेला आहे. त्यावर आता मी एक पान जे घेतलेलं आहे ते पान जे आहे ते मी पलटी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर आता आपण हे सारण घेणार आहे. तर एकदम मस्त असं खमंग सारण तयार झालेलं आहे. तर थोडंसं घट्ट सारण ठेवल्यानंतर थोडासा वेळ कमी लागतो वापरायला. आणि आता आपण अशाच पद्धतीने हे छान पान भरून घेतलेलं आहे. तर ह्या पानावर आपण लगेच दुसरं पान घेणार आहोत. तर हे पान ते सुद्धा आपण थोडीशी पलटी मारून घेतलेलं आहे पान. चवशी बाजूने नाही तर उलट्या बाजूने पान भरून घ्यायचं आळूचं. तर दोन्हीही पान आपण छान भरून घेतलेले आहेत बेसनानं. तर आता थोडंसं त्याचं आपण अशा पद्धतीने रोल करून घेणार आहोत. तर हे पहा, तर हे आपण बेसन जे आहे ते मस्तपैकी छान पाण्यामध्ये भरलं गेलेलं आहे. तर अशाच पद्धतीने आपण ह्या अजून राहिलेली पाने आहेत ते भरून घेणार आहोत. त्या अगोदर मी एक चाळण घेतलेले आहे, उकडीची चाळण म्हणतात. त्यामध्ये आता आपण हे असं ह्या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आणि जे पानं होते ते मी पूर्णपणे भरून घेतलेले आहेत. पाणी भरून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे. तर चला आता आपण एक भांडे घेतलेलं आहे, त्यामध्ये मी 1 तांब्या पाणी, त्याच्यावर चाळण ठेवणार आहे. आणि चाळण ठेवल्यानंतर आता आपण त्याच्यावर ताट ठेवून हे गॅसवर ठेवलेलं आहे. आणि आता आपण हे जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत वापरून घेणार आहोत. तर मी तुम्हाला पूर्णपणे 10 ते 20 मिनिटांनी दाखवत आहे. मस्तपैकी आळू तयार झालेली असेल. तर चला आता आपण उघडून बघूया. तर मस्तपैकी छान शिजली गेलेली आहे. तर आता आपण हे जे आहे ते गॅसवरून खाली उतरून ठेवणार आहे थंड होण्यासाठी. तर चला आता गॅसवर आता आपण कढई ठेवलेली आहे. तर त्या कढईमध्ये आता आपण तेल घेणार आहोत. तेल जे आहे, आळू आहे म्हणल्यानंतर थोडंसं जास्त लागेल. तर आळू सुद्धा आपले पूर्णपणे थंड होईल जोपर्यंत आपलं तेल गरम होईपर्यंत. तर चला आपण हे आळू जे आहे ते ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर आता एका चाकूच्या साहाय्याने आपण ही थोडीशी कट करून घेतलेली आहे.
तर तुम्हाला दाखवते. एकदम मस्तपैकी असे याच्यामधले सारण जे आहे ते छान शिजले गेलेलं आहे. मस्त असे तयार झालेले आहे. तर चला मग पूर्णपणे मी कट करून घेतलेले आहे. साईजसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी ठेवू शकता. तर तेलसुद्धा गरम छान झालेलं आहे. चला आता आपण एक आळू जे आहे त्याच्यामध्ये घेणार आहे. आळूची वडी आणि कमी गॅसवर आपण हे तळून घेणार आहे, म्हणजे आतून सुद्धा छान भाजलं जाईल, कच्ची राहणार नाही. तर हे पहा, जशी मी तळत आहे तशी एकदम खमंग वास येत आहे. अशी ही छान सोनेरी कलर होईपर्यंत मी आळूची वडी जी आहे ते तळून घेतलेले आहे. तर आता आपण ही आळूची वडी तयार झालेली आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि रंगसुद्धा एकदम छान आलेला आहे. त्याच्यामध्ये तीळ जे वापरले आहेत ते सुद्धा छान दिसत आहेत. तर हे पहा, तर अशाच पद्धतीने आपण राहिलेले आळू आहेत ते सुद्धा तळून घेणार आहोत. तर हे पहा, मस्त असा कलर पण दिसत आहे आणि एकदम खमंग वास पण येत आहे. थोडीशी टेस्ट करून बघणार आहे की कशी झालेली आहे. एकदम मस्त. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मी बनवलेल्या पद्धतीने नक्की आळूची वडी बनवा. नक्की तुम्हाला खूप आवडेल. जर रेसिपी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल